अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील वांगी येथे वाळूची अवैध उपसा करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत आरोपीकडून 4,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी पोलीस पथक तयार करत अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या इसमांविरुद्ध कारवाई करण्याकामी पथकास रवाना केलं। दरम्यान पथक श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत अवैध वाळू उत्खनन उपसाबाबत माहिती घेत असताना पथकास गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की वांगी गावच्या शिवारात बिरोबा मंदिराजवळ प्रवरा नदी पात्रातून काही इसम वाळू उपसा करून टेम्पोत भरत असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली असता तेथे 2 इसम टेम्पोत वाळू भरताना आढळून आले। त्या ठिकाणी छापा टाकला असता एक इसम पळून गेला, तर अन्य एका इसमास ताब्यात घेऊन त्याचं नाव विचारलं असता त्यानं गोविंद पवार असं सांगितलं। त्याच्याकडे संबंधित टेम्पोच्या मालकीबाबत विचारणा केली असता त्याने हा टेम्पो सनी बारसे याचा असल्याचं सांगितलं। तर ताब्यातील इसमाच्या जवळून 4 लाख रुपये किमतीचा विना नंबरचा टाटा कंपनीचा टेम्पो आणि 20,000 रुपये किमतीची 2 ब्रास वाळू असा एकूण 4,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या आरोपीविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, श्रीरामपूर, अहिल्यानगर।